हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर बघा हैदराबादमध्ये आम्ही आलेलो आहोत। हे बघा हे आहे गार्डन आणि खूप सुंदर आहे हे गार्डन आतमधून। तर बघा इथे किती पब्लिक होती आणि संडे होता त्याच्यामुळे तर खूपच गर्दी होती, म्हणजे आतमध्ये पण गर्दी बाहेर पण गर्दी। आणि हे बघा किती सुंदर असं बटरफ्लाय गार्डन आहे आणि खूप छान इथे फुलपाखरे दिसत आहेत, कारण इथे झाडंसुद्धा खूप छान आहेत, म्हणजे फुलांची झाडं आहेत सगळे आणि फुलपाखरेसुद्धा खूप छान छान कलरचे आहेत इथे। तर इथे आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि आम्ही आता इथे चाललेलो आहोत गार्डनमध्ये। तर खूप छान आहे हे झू, तिथला हैदराबादमधला फेमस आहे। आणि बघा इथे हे जे राजहंसाची जोडी आहे मस्त पाण्यामध्ये आंघोळ करत आहे बघा, खूप सुंदर बघा। तर गेल्यानंतर हे स्टार्टिंगला दिसते तिथे, तर खूप छान वाटत होतं। आणि नंतर समोर तर बघसाल तुम्ही इतके सारे प्राणी आहेत तिथं प्राणी संग्रहालयामध्ये, तर खूप सुंदर आहे। तर बघा आता हे दिसत असेल तुम्हाला, इथे आम्ही आलेलो आहोत। साप आहे, साप नाही याला काय म्हणतात, ऊद मांजर असं काहीतरी म्हणतात, तर ते खेड्याकडे ऊद म्हणतात त्याला, तर ते आहे बघा। तर खूप सुंदर आहे इथे प्राणी संग्रहालयामध्ये आणि हे काचामध्ये आहे तिथे सर्व। बघा हे ऊद मांजर आहे बघा, थोडीशी दिसते तर पहिले लोक म्हणायचे मेलेला माणूस हा ऊद मांजर उकळून खातो म्हणून असं म्हणायचे। आता ते आपल्याला माहीत नाही, पण म्हण आहे अशी की ऊद जे असते छोटं बाळ वगैरे यांना पुरून टाकतात ना, माणसाची बॉडी जेव्हा पुरून टाकतो तेव्हा ते खाते काढून असं म्हणतात। तर हे बघा हे सर्वात छोटं माकड होतं, तर वेगवेगळ्या जातीचे तिथे माकडं होते आणि खूप छान प्राणी होते तिथे। तर सर्वांचेच काय मी व्हिडिओमध्ये शूट नाही केलेले, जे जे मला छान वाटले ते शूटिंग केलेलं आहे मी। आणि हे बघा कासव, तर बाहेरून कोणी काही फेकत होतं पाण्यामध्ये, तर कासव एकदम वरती बघा कसे तोंड काढत होते खाण्यासाठी। तर खूप सगळे वेगवेगळ्या जातीचे तिथे कासव होते त्या पाण्यामध्ये आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे नजारा बघा। आणि जिकडे कोणी काही फेकलं तिकडे एकदम सगळेजण जमा होत होते। तर बघा तिथे किती पब्लिक आहे, ती खूप सारे, म्हणजे कोणीतरी काहीतरी खायला टाकलं होतं तर सगळे एकाच ठिकाणी जमा झालेले होते आणि हे पण जात होते तिकडे हळूहळू। तर खूप सुंदर वाटत होतं। आणि इथे हे बघा हे आहेत आपल्या इकडले माकडं, तर हे तर आपल्या इकडे सुद्धा दिसतात, त्याचं काही एवढं विशेष नाही, पण ते तिथे ठेवलेले आहे आतमध्ये। खरंच खूप सुंदर होतं ते, बघण्यासारखं झू होतं। आणि बघा इथे वेगळ्या प्रकारचं माकडाचाच प्रकार आहे पण वेगळ्या प्रकारचा आहे आणि याला डबल प्रोटेक्शन आहे, म्हणजे हा खूप काहीतरी खतरनाक असणार त्याच्यामुळे डबल प्रोटेक्शन आहे याला। बघू शकता कसं दिसते, तो बघितल्यानंतरच डेंजर दिसते। तर हे बघा इथे बसलेला आहे, बसतो इथे थोडा वेळ। तर इथे पण आहे एक, तर खूप छान वाटत होतं, प्राणी पक्षी वेगवेगळे आणि खूप सुंदर होतं। तर अजून तिकडे म्हणजे ओपन सुद्धा जंगल होतं, म्हणजे बघण्यासाठी सफारीसाठी आम्ही तिकीट बुक केलेलं होतं, पण खूप गर्दी होती, म्हणजे लाईन खूप मोठी होती त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही। आणि बघा हे सुद्धा याला काहीतरी म्हणतात, वेगळंच नाव आहे याचं, जे म्हणजे काही लोक याला खातात, काहीतरी नाव आहे याचं, जे साऊथ आफ्रिका वगैरे तिकडले जे लोक आहेत तर ते खातात याला। आणि बघा पब्लिक कशी बघत होती त्यांना। तर आता इथे तुम्हाला दर्शन होईल वाघोबाचं, एवढी पब्लिक होती, पूर्ण हात उंच करून केलेला आहे आणि खूप
सारी पब्लिक होती तिथे आणि बघा त्याची दरकाळी एवढी जोरात आहे, त्याला भूक लागलेली म्हणजे त्याचं पोट एकदम फुल गेलेलं होतं. तर आता तुम्हाला दरकाळीचा सुद्धा आवाज येणारच आहे. तर हा बेंगॉल टायगर होता, हा व्हाईट कलरचा आहे. आता आपल्याला काही एवढं माहिती नाही, पण मला तर बघू शकता कसा दिसतोय, किती डेंजर दिसतोय. पण त्याचं पोट खूप खोल गेलेलं होतं, कारण कसं आहे जंगलामध्ये जेवढं त्याला खायला प्यायला भेटेल तेवढं याच्यामध्ये नाही टाकतात ते प्राणी संग्रहालयामध्ये. पण जंगलामध्ये त्यांचं मनसोक्त असते सगळ्या गोष्टी. तर बघू शकता इथे दिसत आहे. खूप आवाज करत होता, तो आवाज करत फिरत होता. आवाज दे रहा तर नंतर तो तिकडे जाऊन आराम करतो थोडा वेळ. तर आता इकडे आलेलो आहोत आम्ही आणि इथे बघा इथे हे बिबट्या. तर बिबट्याला सुद्धा डबल प्रोटेक्शन आहे, कारण बिबट्या सुद्धा खूप खराब असतो. तर हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, कारण खूप वाघापेक्षा सुद्धा खूप डेंजर असतो बिबट्या. डायरेक्ट फाडतोच माणसाला आणि त्याचं सुद्धा गुरगुरणं सुरूच होतं. तर सर्व प्राणी पक्षी खूप छान आहे त्या झूमध्ये. तर नक्की सर्वांनी जे पण म्हणजे हैदराबादला बघायला गेले त्यांनी नक्की जाया या झूमध्ये, आणि खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे तिथं. आता त्याला लागून लगेच दुसरा सुद्धा वाघोबा होता, आणि ह्या वाघोबाचं पोट बघा किती खोल गेलेलं आहे. तर खूप खोल गेलेलं आहे याचं पोट, आणि हा सुद्धा खूप आवाज करत होता. कारण कसं आहे जंगलामध्ये मनसोक्त त्यांचा आहार विहार असते, म्हणजे कुणीकडे पण फिरणं, कोणती पण शिकार करणं, खाणं. आणि इथे कसं इथे बंदिस्त असतात ते, त्याच्यामुळे त्यांना एवढं आणि खायला सुद्धा काय जेवढं टाकतील समजा तेवढंच. याच्यातले मेळघाटातले जेवढे सठ्ठ असते तर याचं तर खूपच बिचारायचं खूप पोट खोल आहे. बिमार आहे होय. तर बघू शकता हा पण किती मोठा आहे. तो व्हाईट होता आणि हा रेड कलरचा आहे. तर आपल्या इकडे जे असतात ते हे सेम असे असतात, पट्टेरी वाघ असतात. तर हा पट्टेरी वाघ आहे, आणि आमच्या विदर्भामध्ये इकडे जास्तीत जास्त आहेत. तर मेळघाटामध्ये जास्तीत जास्त हेच वाघ आहे. तर व्हाईट कलरचे वाघ नाहीत जास्त आपल्याकडे इकडे विदर्भामध्ये. तर पट्टेरी वाघ आहेत हे असे लालसर कलरचे. बिचारायला भूक लागलेली पण खाऊ शकत नाही असं आहे. आणि आता इथे बघा आहेत हत्ती. तर खूप मोठे मोठे हत्ती येते इथे. तर इथे विदेशी लोक सुद्धा बघायला येतात आणि खूप गर्दी असते. संडेचा दिवस बघायचं काम असते. चढते होय फार आली मला काटे खूप डेंजर आहे. याच्यावर असे चेक
काळ्या कलरचे बघा धनुष जातीचे साप आहे आणि खूप डेंजर किंग कोबरा असं सगळं आहे ना. तर हा आहे किंग कोबरा. कोण कुठे घ्यायचं तर आपण डोळ्यांनी जर असं बघितलं काचातून सुद्धा बघून अंगाला काठी येते तर एकदम आपल्यासमोर जर बघितलं तर किती वाटतं. खरंच मला अक्षरशः बघून अशी काठी येत होती. शांत पडलेली हे डेंजरच आहे. तर गर्दी एवढी होती पब्लिक एवढी होती की मला व्हिडिओ सुद्धा शूट करता येत नव्हता. पण तसाच मी हात वरती शूट करून घेतलंय की जेणेकरून म्हटलं चला आपल्या बहीण भावांना दाखवावं. आता आपण गेलो तर आपण बघितलं त्यांना सुद्धा आपण बनवला तर त्यांना सुद्धा बघायला मिळेल म्हणून मी हे सर्व व्हिडिओमध्ये टाकलेले शूट करून आणलेलं आहे. जे जसं माझ्याकडून सगळं चालला बघू शकता. गर्दी असल्यामुळे एवढं काही जास्त दिसत नव्हतं. मला काढ खूप डेंजर होते. मी तर काहींचे फोटो काहींचे घेतलेच नाही. खूप मोठे मोठे होते ते जसे आम्ही असतात तसेच खूप मोठे होते. किती वाटते त्याच्यामुळे मी तर बघा ही आहे धामण. तर आपल्या इकडे 3 प्रकारच्या धामण आढळतात. एक पिवळ्या कलरची, एक लालसर कलरची आणि एक काळ्या कलरची. तर हे बघा ही पिवळ्या कलरची आहे आणि धामण ही सगळ्यात जास्त लांब असतात. तर मला कशा माहिती सापांचे प्रकार तर माझ्या घराशेजारी आहे छोटंसं म्हणजे जागा सोडलेली आहे. अर्धा प्लॉट एकदम आहे आणि बाजूला जंगलच आहे म्हणजे शेती आहे. तर त्याच्यामुळे हे जे साप आहे ते मी आमच्या इथे शेजारी खूप वेळाने झालेले आहे. त्याच्यामुळे मला याच्या जाती माहीत पडलेल्या आहे आणि आपल्या इकडं ओरिजिनल ठिकाण एवढा पडलेला आहे. जे मुलं आहेत आमच्या इकडे पकडणारे